कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। इटलीमध्ये बंदी घालण्यात आलेली पीफास रसायन कंपनी कोकणात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असून यावरून मोठा संताप व्यक्त केला जातोय। कोकणातील सामाजिक कार्यकर्ते आणि कोकणी रानमाणूस म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। प्रसाद गावडे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून सरकार आणि प्रशासनाला जाब विचारला असून इटलीत पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरलेली कंपनी कोकणात कशी काय आणली जाते असा सवाल उपस्थित केला आहे। सध्या सोशल मीडियावरती एक बातमी जोरदार व्हायरल होते आहे। इटली या देशाने बॅन केलेली कंपनी जी तिथल्या नद्यांमध्ये फॉरेवर केमिकल्स म्हणजे कधीही नष्ट न होणारी रसायनं सोडायची, तिला आपल्या देशामध्ये येण्यासाठी सरकारने परवानगी दिलेली आहे। आणि ही कंपनी कुठे येते माहिती आहे का? या रत्नागिरीतल्या लोटेच्या MIDC मध्ये। पण इथे येणारी ही पहिली केमिकल कंपनी नाही। सरकारने कोकण नावाच्या देवभूमीत लोटे परशुराम नावाची एक नरक भूमी बनवली आहे। गेल्या 30 वर्षात 60 ते 70 केमिकल कंपन्या इथल्या माणसांच्या समृद्ध जीवनात विष कालवत आहेत। केरळच्या पुरानंतर एका पत्रकाराने माधव गाडगीळ सरांना प्रश्न विचारला की कोकणात असा पूर येईल का? तेव्हा गाडगीळ सर म्हणाले होते की कोकणात पाण्याचा पूर येईल की नाही माहिती नाही, पण विषाचा पूर आलेला आहे आणि तो म्हणजे लोटे परशुराम। इथल्या खाडीतला मासा संपला, मच्छीमार संपला, शेती बागायती संपली, जमिनी प्रदूषित झाल्या आणि इथली माणसं कॅन्सर, श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त आहे। जेव्हा लोकांचे जीव जायला लागलेत, कंपन्यांच्या विरोधात लोकांनी तक्रारी केल्या, तेव्हा ह्या कंपन्यांनी त्यांचं रासायनिक पाणी इथल्या कातळ सड्यांमध्ये खोल बोरिंग मारून त्याच्या आतमध्ये झिरपवलं आणि इथल्या विहिरींना आणि झऱ्यांना सुद्धा काळं रासायनिक पाणी यायला लागलं। आपल्याला जे निवडणुकीला 10-15 हजार रुपये वाटतात, ती ही माणसं वसूल कशी करतात? तर ही अशी कॉन्ट्रॅक्टर सह्याद्रीतल्या नद्यांमध्ये JCB घुसवून कातकऱ्यांची मासेमारी संपवतो आहे। ट्रॉलरवाले खोल समुद्रात मासेमारी करून किनारपट्टीच्या पारंपरिक मासेमारीला संपवत आहेत। दलाल जमिनी विकतो आहे आणि सरकार हे अशा कंपन्यांचं विष कोकणात आयात करून आमचा जीव घेत आहे। कोकणातला माणूस ज्या मुंबईकडे धावतो ती मुंबई आपली राहिली नाही, पण निदान कोकण आपलं गाव तरी आपलं राहायला हवं। हे गाव एकदा संपलं की तुम्हाला पुन्हा मिळणार नाही। आज आपल्या गावाला सिरियसली घेण्याची गरज आहे। गावात आज फक्त म्हातारे शितारे लोक राहिलेले आहेत, पण आज तरुणांनी फक्त हा विषय ट्रेंडिंग मध्ये आहे, इटलीची कंपनी येते आहे म्हणून फक्त व्हिडिओ शेअर करून काही होणार नाही। आपल्याला गावागावांमध्ये असे लढे उभे करायला लागतात। पश्चिम घाटाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम MIDC येथे सुरू असलेल्या पीफास या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन तातडीनं आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी ठाम मागणी पत्रकार तसेच पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांनी केली आहे। याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर केलंय। या निवेदनात माधव गाडगीळ समिती, कस्तुरी रंगन समिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या राणे समितीच्या शिफारसींचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। पश्चिम घाट आणि कोकण परिसर हा पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असून या ठिकाणी रासायनिक उद्योगांमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देण्यात आला। पीफास सारखी रसायने माती, पाणी आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात, त्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो असं देखील निवेदनात नमूद करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर लोटे MIDC मधील अशा घातक रसायन उद्योगांवर तातडीने निर्बंध घालावेत अशी मागणी जोर धरते आहे। लोट्यामध्ये कंपनी येत नाही आहे। लोट्यामध्ये जी कंपनी आलेली आहे ऑलरेडी, लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक कंपनी लोटे MIDC मध्ये सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियावरून अनेक ठिकाणावरून अशा प्रकारची चर्चा सुरू आहे की पीफास नावाचा जो एक पदार्थ आहे, जो प्लास्टिकसारखाच एकदा तयार झाला की कधीही नष्ट होत नाही, कायमस्वरूपीचं रसायन आहे ते, जे एकदा निर्माण झालं की कधी नष्ट होत नाही अशा प्रकारचं रसायन आहे। त्या संदर्भामध्ये वारंवार शासकीय यंत्रणेकडनं सांगितलं जात आहे की अशा प्रकारचा पदार्थ इथे तयार केला जाणार नाही। परंतु ज्या वेळेला सोशल मीडियावरून अशा प्रकारची चर्चा सुरू होती, वेगवेगळे जे नेटिझन्स आहेत ते या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्पण्या करताना किंवा माहिती देताना दिसत होते, त्यावेळेला सत्य जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला। आम्ही कंपनीशी संपर्क साधला, त्यावेळेला अधिकृत कंपनीच्या सूत्रांकडून असं समजलं की त्या पदार्थाची निर्मिती ऑलरेडी मागच्या मार्च नंतर या ठिकाणी सुरू झालेली आहे लोटे MIDC मध्ये आणि त्यांना जी सरकारकडून परवानगी मिळाली आहे त्याच्या 1/3
पदार्थ ते आता सध्या तयार करतात आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे सांडपाणी कचरा आहे किंवा जे सांडपाणी आहे जे पर्यावरणासाठी घातक असू शकतं त्याची विल्हेवाट ते तळोजा येथे नेऊन त्या पदार्थाची सांडपाण्याची विल्हेवाट लावतात. परंतु वास्तविक अशी परिस्थिती आहे की लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक असे कारखानदार आहेत की ज्यांच्यावर सातत्याने आरोप होत आले आहेत की त्यांनी जे सांडपाणी आहे ते रसायन मिश्रित सांडपाणी थेट खाडीमध्ये किंवा नद्यांमध्ये सोडून या ठिकाणी प्रदूषण केलेलं आहे. मग अशा प्रकारचे प्रदूषणाचे आरोप लोटे MIDCतल्या कारखानदारांवर होत असताना आणखी एक अशाच प्रकारचा या ठिकाणी कारखाना किंवा घातक प्रोडक्शन सुरू करावं असे आग्रह सरकारकडून का केला जातो आहे. एका बाजूला सरकार पश्चिम घाट किंवा कोकणातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माधव गाडगीळ समिती असेल किंवा रंगनाथन समिती असेल किंवा राणे समिती असेल अशा प्रकारच्या समित्या स्थापन करतं आणि त्यांच्या शिफारसी आम्ही अंमलात आणू असं सांगतं. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या शिफारसी ह्या अंमलात आणल्या जात नाही. आज रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत उद्योगमंत्री आहेत उदय सामंत हे खेडमध्ये आले होते. त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की अशा प्रकारच्या जर काही घटना घडत असतील लोटे MIDCमध्ये तात्काळ थांबवा. हे जे आमचा विरोध हे रासायनिक जे प्रदूषणकारी कारखाने आहेत त्यांना आहे. ज्या PFASचं जे उत्पादन जर सुरू झालेलं असेल तर ते तातडीने बंद केलं गेलं पाहिजे. ते प्रोडक्शन बंद करावं. बाकी अन्य प्रोडक्शन त्यांनी पर्यावरणाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी करण्यास आमची कोणतीही हरकत नाही आहे. परंतु यापुढे लोटे MIDC असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी कोणतेही पर्यावरणाला घातक असे प्रकल्प आणू नये. माधव गाडगीळ समिती असेल रंगनाथन समिती असेल किंवा राणे समिती असेल त्यांनी जे केलेल्या शिफारसी आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्य सरकारचे उद्योगमंत्री म्हणून त्यांनी त्या अंमलबजावणीचे आदेश द्यावेत आणि केंद्र सरकारकडून देखील तशा प्रकारचे अंमलबजावणीचे आदेश हे त्यांनी प्राप्त करून घ्यावेत अशी मी त्यांना आज विनंती केलेली आहे. लोटे परशुराम MIDC परिसरात कोणतीही त्रासदायक किंवा प्रदूषणकारी कंपनी सुरू होऊ दिली जाणार नाही अशी ठाम भूमिका राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे. MIDC मधील PFAS रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीबाबत वाढत असलेल्या चिंता आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्ट विधान केलं आहे. मला सोशल मीडियावरच्या आधी सगळ्याच माझ्या हितचिंतकांना एक विनंती करायची आहे की मी राज्याचा उद्योगमंत्री आहे. राज्याचा उद्योगमंत्री असताना त्या कंपनीची मी पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि मी माहिती घेऊन स्पष्ट पद्धतीचं वक्तव्य देखील त्याच्यावर केलेलं आहे की कोकणच्या निसर्गाला डॅमेज करणारं प्रोडक्शन किंवा कोकणच्या जीवनावर परिणाम करणारं प्रोडक्शन जर एखादी इंडस्ट्री लोटे परशुराममध्ये नाही कोकणाच्या कुठच्याही भागात जर निर्माण होणार असेल तर ती आम्ही व्हायला देणार नाही. नंबर 1. नंबर 2, PFASच्या संदर्भामध्ये जे काय पसरवलं जातं आहे जे काय बोललं जातं आहे त्याच्यातली वस्तुस्थिती पडताळून बघू. पण तिथे प्रोडक्शन जे सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते फ्लोरिनचं प्रोडक्शन सुरू आहे. 1% कमी प्रोडक्शन ट्रायल बेसिसवर ते त्याला क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात आणि क्युरो अल्काईन असं काहीतरी म्हणतात त्या केमिकलला ते त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं विघटन त्यांनी तळोजामध्ये केलेलं आहे. परंतु याचं बेसिक थॉट काय आमचा शासन म्हणून तर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी एखादी कंपनी जर येत असेल किंवा निसर्गाची वाट लावणारी एखादी कंपनी जर येत असेल त्याला प्रतिबंध आपण करू. ही माझी भूमिका झाली. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भूमिका झाली. पण याच्यामध्ये केंद्रीय प्रदूषण मंडळाची देखील भूमिका विचारावी लागणार आहे. महाराष्ट्र पोल्युशन बोर्डानं 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे. त्यांच्याकडनं समाधानकारक किंवा असमाधानकारक उत्तर देखील अजून आलेलं नाही. त्याच्यामुळं कालच मला पर्यावरण विभागाचे जे सदस्य सचिव आहेत आपले जे कलेक्टर होते MD सिंग ते व्हिजिट त्या कंपनीला करत आहेत. त्याच्यामुळं कोकणावर परिणाम करणारा प्रकल्प कुठच्याही परिस्थितीमध्ये आम्ही होऊ देणार नाही. ही जी भूमिका इथल्या नागरिकांची आहे ती पूर्ण आम्ही पडताळणी करू तपासणी करू आणि त्याच्यातनं घातक जर काय असेल तर ते बॅन करू.